10वी आणि 12वीच्या विद्यार्थी मित्रांनो, आता ऑगस्ट महिना संपला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने आहेत. व्यवस्थित वेळापत्रक बनवा. पेपर प्रेझेंटेशन कसं आहे, पेपर पॅटर्न कसं आहे, त्या हिशोबाने त्या पॅटर्नचे क्वेश्चन, त्या पॅटर्नचे जे काही मटेरियल आहे त्याला फॉलो करायला रिवाईज करा चालू करा. जो काही सिलेबस शाळेमध्ये तुमच्या ट्युशनमध्ये जेवढा पण झाला आहे त्याचं तुमचं आता रिव्हिजन चालू झालं पाहिजे. म्हणजे तुमची जी काही एक्झामची तारीख आहे त्या अगोदर तुम्ही प्रिपेअर आहात की त्या एक्झामला आपण कसं फेस करू, कसं टॅकल करू. तुम्हाला पास व्हायचं नाही आहे, फक्त तुम्हाला त्यामध्ये काहीतरी अचिव्हमेंट करायची आहे की जेणेकरून फ्युचरिस्टिक तुम्ही गोष्टी तुमच्या मनाने करू शकाल. खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला आताही सांगतो, अभ्यास फार सोपा आहे, फक्त तुम्ही त्याला वेळ देत नाही आहे किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये खूप सारे असे कंटाळवाण्या गोष्टी वाटतात. पण जेव्हा तुम्ही खऱ्या आयुष्यात तुम्ही खूप विचार करत असाल की मी मोठे झालं की मला सुख मिळणार, मी आनंदात राहणार, मला फ्रीडम मिळेल. हो, फ्रीडम मिळतं, पण ते फ्रीडम आहे ना, तुम्हाला ते दिसायला खूप म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे आहे. समजून घ्या मी काय बोलतोय. अभ्यास खूप इझी असतो. भविष्यात ज्या गोष्टी घडतात ना, त्यात तुमची ही जी काही नीव आहे त्याच्यावर तुमचे भविष्याचे जे काही आनंदी क्षण असतात किंवा तुमचे जे काही बघण्याचा दृष्टिकोन असतो की हां, पप्पा तर काय त्यांच्या हिशोबाने जातात, त्यांच्या हिशोबाने येतात ऑफिसमध्ये. पण जे प्रेशर असतं आणि त्यानंतर खूप साऱ्या तुमच्या गोष्टी असतात त्या तुम्हाला मॅनेज करताना हा आनंद ना, तो किती भयानक असतो ना, हे तुम्हाला कळणार नाही. म्हणून म्हटलं व्यवस्थित अभ्यास करा. शिक्षणामध्ये गुंतवणूक ही तुमच्या जीवनात पुरेल अशी आहे. म्हणून त्या गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करू नका. त्याचं भांडवल करा व्यवस्थित आणि भविष्यात खूप चांगल्या प्रकारे सक्सेस मिळवा. ऑल द बेस्ट.